नमस्ते मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आमच्या गावात म्हणजे सप्ताह बसलेला, आज आहे दीपोत्सव। तर आता तुम्हाला म्हणजे जरा डेली ब्लॉग देण्याचा पण प्रयत्न करीन, कारण की आता माझा पेपर पण संपल्यान। आता म्हणजे नवीन नवीन ब्लॉग आणतच राहीन आणि नवीन नवीन कंटेंट सुद्धा आणत राहीन आणि तुम्हाला पण आपले पुढचे ब्लॉग बघायला सुद्धा आवडतील। तर आता आमच्या गावात सप्ताह पण आहे, आता मी सकाळचेच ब्लॉग चालू करायला केले, कारण की तुम्हाला ब्लॉग बघायला सुद्धा मजा येईल। कारण की म्हणजे पूर्ण दिवस दाखवेन कसा क होतं, म्हणजे आजचा दिवस कसा क जातं त्या पण दाखवताव ना। आता इथेशी जरा पेपर झालं ना, तर आता या वया पुस्तकांचा पण जरा सेटलमेंट करून टाकूया बा इथेशी ना। तर आता त्या सगळ्या नीट करताव, सगळी पुस्तकं बादला करते बघा, सगळा बिराडीत भरलेला आहे। ही पुस्तकं सगळी अलग करताव, वया सगळ्या अलग करताव, कारण की आता ती जरा माईला पण द्यायला लागतील। मग तिला पण म्हणजे तिला पण कामायचा, माझा झाला का माईला झाला का लगेच माझा बारका भाऊ सर, मग ती पुस्तका लगेच त्याला, नाही तर हेम्याची पुस्तका त्याला, असं आपला चालूच असतं। आता मी डायरेक्ट तुम्हाला साबीप करून झाला ना का मग भेटन, मग त्याच्यानंतर कुठं गेलो काही करायला घेतला तर मग तेव्हा भेटन। आणि जे कोणी नवीन आले असतील त्यांनी लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करायला पण विसरू नका, आणि लाईक सुद्धा करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग बघायला कसे आवडतात, म्हणजे कसे वाटतात, आवडतात की नाही आवडतात ते सुद्धा सांगा। तर चला आपण डायरेक्ट आता साफ करून भेटू। तर गाईज इथेशी ना आपला सगळा सेटलमेंट करून झालेला आहे। आता माई येली तर तिला यो बंडाल ना, यो एक नाही दोन गाईड आहे, ही दोन गाईड तर मी काही वापरली नाही, याचा पण मी काही वापर केला नाही, याचा पण काही मी वापर केला नाही, फक्त वापर केले तो यांचाच क्लासमध्ये शिकवले, यानंच शिकवले, क्लासमधल्या भेटलेल्या नोट्स नाही वया त्या पण कोऱ्या झाल्या बा। केलेला अभ्यास तेवढा नाही पण केले, नाही केला असा पण नाही, हा अभ्यास केले मी, नाही केला असं नाही, म्हणजे नाही केला एकच झाला। आता या सगळा सेटलमेंट झाला आता माझा काम झाला। आता मी एक हल्दीचा ना एक क्लासच्या पेपरांचा ब्लॉग आहे तो एडिट करताव ना, मग तुम्हाला भेटताव जरा टायमान कुठे गेलो तर चला आपण भेटूया आता थोड्या वेळा। तर काय आता इथे भाज्या बिज्या मोरायला घेतलेल्या आहे जेवण बनवासाठी सप्त्याचा। तुम्ही तो बघू शकता सगळे जण हातभार लावायला सगळे भाज्या बिज्या मोरायला घेतल्या। इकडे डाल करलेली धावासाठी, इकडं फुलवर, इकडे अशोक मात्रे घाटला मारत आहेत वाटाने। तर काय तुम्ही इकडे बघू शकता योगेश दादानी सुंदर अशी रांगोळी काढायला घेतलेली आहे, अजून थोडा बाकी असेल ना। डिझाईन मोबाईल वरती बघून का डायरेक्ट अशीच काढ, असं काढायला घेतलेली सुंदर। पूर्ण झाली की मग मी तुम्हाला दाखवेन। आता मी जरा कपडे चेंज करून येतो, आता थोड्या वेळात दीपोत्सवचा सुद्धा टाइम होईल। तर गाईज आता दीपोत्सवला जाण्यासाठी पण मी रेडी झालेले आहे, तिकडून येऊन भाजी बिजी कापून जराशी, म्हणजे तर आता दीपोत्सवचा टाइम होणारच आहे, तिथे सगळं म्हणजे या करायला घेतलेलंच असेल तारपत्री बिरपत्री आतरा म्हणजे खालती बसासाठी। तर आता मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो, तर चला आपण तिकडे जाऊ आता। तर गाय तुम्ही इकडे बघू शकता लहान पोरी कशा नटून धरून लुगरा बिगरा नेसून आलेले आहे, नितेशन दीपोत्सवला एवढ्या चिंग्या मिंग्या। अरे पलाल्या कौशंच्या सांगू होत्या ब्लॉग करायला, सगळ्या नेल्यांना फोटो करायला बी लागेल। भाऊ द फोटोग्राफर। तुम्ही इकडे बघू शकता आपल्याला गावातला छोटासा सबस्क्रायबर भेटलेला आहे। तू बघतस ना माझा व्हिडिओ सगळं बघतं ना? सांग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सरप्राईज। श्री ज्ञानदेव भगवान की जय।
त्याचप्रमाणे आपले सगळ्यांचे गुरुजींना एक गिफ्ट द्या. त्याचप्रमाणे आपले गजानन बाबा बाबांना द्या. त्याचप्रमाणे आमचे शांताराम दादा काकडवाडवाले त्यांच्याकडे द्या. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. शांताराम दादा या. त्याचप्रमाणे रमेश महाराज आपण पण एक गीत ज्याची किंवा त्याचप्रमाणे आपले बाबन दादा तुम्ही पण घ्या. त्याचप्रमाणे आमचे गावचे लक्ष्मण बाबा सकाराम दादा तुम्ही पण सगळ्यांनी या. कापड तो वेळ कमी आपल्याकडे बरं का. आता खायचे 4 फटाके फोडायचे आहे. दिवाळी 2 दिवसाची योगाची दिवाळी सतत असते. म्हणून योग्य पाहिजे दिवाळी निरंतर. पण आपल्या बुद्धीला दिवाळी निरंतर. आता दीपवंदन म्हणजे काय तर आपल्या जीवनात एक ज्ञानाचा दीप उजवायचा आहे नाही का. अज्ञान अंधकार दूर करायचा आहे आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करायचा आहे. तर ज्ञानेश्वरीचे जे आपण पारायण करतोय त्याचं नावच ज्ञान आहे. श्री ज्ञानराज माऊलींच्या जीवनाला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री वामन बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सावरम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री वासुदेव महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री गावांच्या चरणी अति आनंद भावान श्रद्धाळून मला या ठिकाणी 2 शब्द बोलायला प्रवृत्त केला आणि इच्छा होती. नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविकी साधू संत
The next day. कथा गाती गाणे म्हणजे त्या गोपाळामध्ये जो आनंद झाला भगवंताच्या अवताराने त्या गोकुळवासीने जे पुड्या होत्या त्या उभारल्या. सर्व घराघरामध्ये भगवंताचं भजन होऊ लागलं. तुका म्हणे करीती घोष आनंदाने घोष नाही का, तुका म्हणे हरिती दोष. जे काय चांगलं वाटलं असेल सर्व सवाराम बाबांचं वासुदेव बाबांचं आहे.